श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ प्रारब्धाला गती देतात का? हा प्रश्न मनात असेल तर हा व्हिडिओ तुमच्याकरता आहे. कारण की आपण या विषयावर नक्कीच बोलणार आहोत. प्रारब्ध म्हणजे नेमकं काय? स्वामी समर्थ तुमच्या साचलेल्या अडकलेल्या प्रारब्धाला कशी वेगवान गती देतात? आणि सर्वात महत्त्वाचे, स्वामी समर्थ तुमच्या जीवनात टप्प्याटप्प्यात कसा सकारात्मक बदल घडवून आणतात. आणि स्वामी समर्थ आपल्या जीवनात ते जे संकट आहे ते कसं दूर करतात, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहात. तेव्हा आपलं प्रारब्ध समोर येतं, व्यवसायात प्रगती थांबते, नात्यांमध्ये दुरावा येतो, सतत आजारपण किंवा मानसिक ताण येतो, माणूस एकाच जागी अडकून पडतो आणि त्याला वाईट वाटते की आता सर्व मार्ग बंद झाले आहे. व्हिडिओ पूर्ण पहा भक्तांनो. स्वामींनी खूप छान तुम्हाला समजवलं आणि नामस्मरणाचे महत्त्व सुद्धा सांगितले आहे. आपण अनेकदा ऐकतो, माझ्या नशिबात हे लिहिलेलं आहे, माझं प्रारब्धच वाईट आहे, मी किती प्रयत्न केला तरी परिस्थिती बदलत नाही. पण कधी तुम्ही विचार केलाय का की जर प्रारब्ध अटल असेल तर मग स्वामी समर्थांच्या चरणी गेल्यावर भक्तांच्या आयुष्यात अचानक चमत्कार कसे घडतात? ज्या संकटातून सुटणे अशक्य वाटत असते तिथे अचानक प्रकाशी किरण कशी दिसते? तर स्वामी समर्थ आपल्या जीवनामध्ये कसा बदल आणतात? आपल्या जीवनाचे जे पूर्वी कर्माचे भाग आहे ते वाईट असो किंवा चांगले असो ते आपल्याला भोगावेच लागतात. चांगले असले तर आपल्याला खुशा मिळतात आणि वाईट कर्म असले तर कितीक वस्तू व्यवसायात दिसतात, नात्यांमध्ये दिसतात, आजारपण दिसतं, किती ठिकाणी आपण अडकून जातो आणि सर्व मार्ग बंद होऊन जातात. अशा वेळेस काय होतं? आपण हताश होतो. त्यांना वाटतं की कर्म भोगण्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये. पण इथेच स्वामी समर्थांचे कृपाछत्र काम करायला सुरुवात करतात. आता मुख्य प्रश्न तुमच्या समोर आहे की स्वामी समर्थ प्रारब्ध बदलतात का की त्याला गती देतात? हा प्रश्न तुमच्या समोर आहे. तर एक सूत्र नेहमी लक्षात ठेवा, कर्मभोग टाळता येत नाही पण त्याची तीव्रता कमी करता येते आणि तो भोगण्याचा काळ लवकरात लवकर संपायची गती मिळते. आता स्वामी समर्थ प्रारब्धाला गती कसे देतात? तर 3 टप्प्यामध्ये आपण नक्की समजू. पहिला टप्पा आहे कर्मभोगाचा काळ कमी करणे. दुसरा टप्पा आहे दुःखाची तीव्रता कमी करणे. तिसरा टप्पा आहे मानसिक सामर्थ्य देणे. आता पहिल्या टप्प्यामध्ये स्वामी काय करतात? कर्मभोगाचा काळ कसे कमी करतात? समजा तुमच्या प्रारब्धात 5 वर्ष अतिशय दुःख लिहिलेलं आहे, खूप दुःख भोगायचं आहे. पण जर तुम्ही स्वतःला नामस्मरण करून स्वामी चरणी समर्पित करून दिलेलं आहे तर काय होतं? तेव्हा स्वामी त्या 5 वर्षाच्या काळाला जे कार्यकाळ आहे त्याला अत्यंत लहान करून देतात. जे दुःख तुम्हाला 5 वर्ष भोगायचे आहेत ते स्वामी 5 महिन्यात किंवा 5 दिवसात तीव्रतेने संपवून टाकतात. यामुळे तुमचा कर्मभोग वेगाने संपतो आणि तुम्ही त्या कर्मभोगून मोकळे होता. दुःखाची तीव्रता स्वामी कसे कमी करतात? एक प्रसिद्ध दृष्टांत आहे. जर तुमच्या प्रारब्धात डोक्यावर मोठा दगड पडून गंभीर दुखापत होणे किंवा मृत्यू होणे दिला आहे तर स्वामींच्या कृपेने तुमच्या डोक्यावरून फक्त टोपी उडून जाते किंवा छोटासा ओरखडा होतो, कर्मभोग पूर्ण होतो. पण स्वामी भक्ताचे रक्षण नक्कीच करतात. म्हणून हे नामस्मरणाचं खूप जास्त महत्त्व आहे. तिसरं आहे मानसिक सामर्थ्य देणे. जेव्हा प्रारब्धाचा काळ सुरू असतो तेव्हा सामान्य माणूस खचून जातो, पण स्वामी समर्थ आपल्या भक्ताला आतून एवढे कणखर बनवतात की ते मोठ्याच्या मोठ्या संकटाशी सुद्धा हसत खेळत सामना करून घेतात. भक्ताला जाणवतं की माझे स्वामी माझ्या सोबत आहे, मला काहीच होणार नाही. स्वामी समर्थ तुमच्या जीवनात प्रत्यक्ष बदल कसे आणतात हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. तर जेव्हा स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात येतात तेव्हा ते केवळ तुमचे कर्मभोग संपवत नाही तर तुमच्या संपूर्ण व्यक्तित्वात आणि जगण्यात
परिवर्तन घडवून आणतात। हा बदल कसा होतो तर पहिलं असतं विचारांचं शुद्धीकरण, दुसरा मार्ग आहे योग्य संधी आणि लोकांची भेट, तिसरा आहे नामस्मरणाची ताकद, चौथा आहे भयाची जागी विश्वासाची स्थापना होऊन जाते। आता विचारांचे शुद्धीकरण कसे होतात? जसं पहाटेचा जो सूर्य येतो तो अंधार दूर करतो, तसेच स्वामींची कृपादृष्टी भक्ताच्या मनातील नकारात्मकता काढून टाकते आणि तुमच्या मनात सकारात्मक विचार येऊ लागतात। योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची बुद्धी सुद्धा तुम्हाला स्वामी द्यायला लागतात। योग्य संधी आणि लोकांची भेट सुद्धा घडवून आणतात। जेव्हा स्वामी तुमच्या प्रारब्धाला गती देतात तेव्हा तुमचे बंद झालेले रस्ते अचानक उघडू लागतात। तुम्हाला आयुष्यात आणि अशी माणसे भेटतात जी तुम्हाला मदतीचे हात देतात। अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतात, थांबलेली जी कामे आहेत ते वेगाने मार्गस्थ होतात आणि अडकलेली कामं जी आहे ती तुम्हाला मार्ग मिळायला लागतो, अडथळे दूर व्हायला लागतात। तिसरा आहे नामस्मरणाची ताकद। श्री स्वामी समर्थ हा केवळ 6 अक्षरी मंत्र नाही तर ती एक प्रचंड ऊर्जा आहे। जेव्हा तुम्ही स्वामी नामाचा जप करता तेव्हा तुमच्या अवतीभोवती आभामंडळ शुद्ध होते। या ऊर्जेमुळे तुमच्या प्रारब्धातील नकारात्मकता लहऱ्या नष्ट व्हायला लागतात। भयाच्या जागी विश्वासाची स्थापना कशी होते तर स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हा शब्द जेव्हा भक्तांच्या हृदयात उतरतो तेव्हा त्यांच्या मनातील सर्व भीती गायब होते। जेव्हा भीती निघून जाते तेव्हा माणसाची काय होती, कार्यक्षमता वाढते, त्याच्या मनामध्ये उत्साह येतो आणि धीरे धीरे काय होतं तर त्याच्या जीवनामध्ये चमत्कार घडायला सुरू होऊन जातात। त्याच्या जीवनामध्ये जे वस्तू त्यांनी विचार केली नव्हती ती वस्तू त्याला मिळायला लागते। योग्य वेळेस योग्य वस्तू सगळ्या त्याच्या हाती येऊन जातात। तर स्वामींची कृपा प्राप्त करण्यासाठी भक्ताने काय करावे तर भक्तांनी करावे, स्वामींनी प्रारब्धाला गती द्यावी आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल व्हावा। यासाठी आपण काय करावं तर पहिली गोष्ट पूर्ण समर्पण, स्वामींवर अडल विश्वास ठेवा आणि त्यांची सेवा करा। मी स्वामींचा, स्वामी माझे आहेत। नित्य नामस्मरण करा, श्री स्वामी समर्थ जप नक्कीच करा, शक्य असल्यास तारक मंत्राचे पठण करा, सत्कर्म आणि सेवा करा। स्वामींकरता, स्वामींच्या भक्ती करता, आपल्या मनाला शांतता करता, स्वामींच्या शिकवणीप्रमाणे भुकेला अन्न द्या, गरजू जे लोक आहेत त्यांना मदत करा, प्राणींवर दया करा, सत्य आणि प्रामाणिक राहा। स्वामी कधी आळशी आणि फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला साथ देत नाही हे लक्षात ठेवा। तर आज आपल्या या जीवनाच्या अशा वळणावर उभे असाल जिथे सर्व मार्ग बंद दिसत असेल, तुम्हाला वाटत असेल की तुमचं प्रारब्ध खूप कठीण आहे, पण अजिबात खचू नका। अक्कलकोट त्या ब्रह्मांड नायकाकडे सर्व प्रश्नाचे उत्तर आहे। तुम्ही फक्त एक पाऊल स्वामींच्या दिशेने टाका, स्वामी तुमच्याकडे 100 पावले धावत येतील। तुमच्या प्रारब्धाचा भार स्वामी स्वतःच्या खांद्यावर घेतील आणि तुमच्या आयुष्याला एक नवीन सुंदर दिशा देतील। स्वामींवर विश्वास ठेवा, मनापासून म्हणा, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। तुम्हाला स्वामींचा कोणता अनुभव ते आली आहे, केव्हा अनुभव आला आहे, कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।